महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झालाय। जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत। त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या आणि यासोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। त्या संदर्भात कशा पद्धतीने ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो। नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण बघितलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगांशी संबंधित एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपल्या समोर मांडलेली आहे। मुख्यमंत्री यांनी स्वतः साखर उद्योगांसंदर्भामध्ये महत्त्वाचे विधान केले असून साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी ही बातमी महत्त्वाची मानली जात आहे। मुख्यमंत्री म्हणाले की सध्या महाराष्ट्रातील साखर उद्योगांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे FRP म्हणजेच फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस, यामध्ये सुद्धा वाढ झालेली नाही। मिनिमम सिलिंग प्राइस म्हणजे यामध्ये वाढ झालेली नाही, त्यामुळे साखर कारखान्यावर आर्थिक ताण वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने साखर उद्योगांसंदर्भामध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत्या काही महत्त्वाचे प्रश्न असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडे वेळ मागून साखर उद्योगांच्या अडचणी मांडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री यांनी पुढे सांगितलं की सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारही हातावर हात धरून बसणार नाही। राज्य सरकारच्या वतीने साखर उद्योगांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासाठी कोणत्या स्वरूपात मदत देता येईल याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर साखर उद्योगाला आवश्यक ती मदत देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली। मित्रांनो, या घडामोडींवर आता साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। केंद्र सरकार MSP बाबत काय निर्णय घेते आणि राज्य सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत पॅकेज जाहीर होते हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। या विषयावरील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर कळवू। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।